विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला BMC कार्यकारी सहाय्यक लिपिक परीक्षा याकरिता समाजसुधारक या टॉपिकवर 20 प्रश्न बघायचे आहेत. याआधी आपण ऑलरेडी 8 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यामध्ये आपण भूगोल, BMC स्पेशल, महानगरपालिका स्पेशल हे प्रश्न आपण बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारकचे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेत भेटतील. तर पहिला प्रश्न आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत राजाराम मोहन रॉय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद की गोपाळ गणेश आगरकर. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण काय करायचं, खाली कमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही विद्यार्थ्यांनो प्रॅक्टिस जर केली तर हे प्रश्न लगेचच तुमचे पाठ होऊन जातील. तर शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुढील क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक 22, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहेत इसवी सन 1855, इसवी सन 1856, इसवी सन 1857 की इसवी सन 1858. तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो इसवी सन 1856 मध्ये झाला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी कधी खुला केला? ऑप्शन आहेत 1901, 1905, 1909 की 1911. तर राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी 1901 मध्ये खुला केला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई, महात्मा फुले, सावित्रीबाई की सरस्वती जोशी. तर बावनकशी सुबोध रत्नाकर हा जो ग्रंथ आहे तो सावित्रीबाई यांनी लिहिला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? ऑप्शन आहेत थॉमस पेन, कार्ल मार्क्स, जॉन स्टुअर्ट मिल की व्हॉल्टियर. तर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर विद्यार्थी मित्रांनो जॉन स्टुअर्ट मिल यांचा प्रभाव होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन, सत्यशोधक समाजाचा स्थापनेचा उद्देश काय? ऑप्शन आहेत महिलांना शिक्षण देणे, छात्र धर्माचा प्रसार करणे, अस्पृश्यता निवारणे की पीडित शोषित समाजाची जागृती करणे. तर सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश होता पीडित शोषित समाजाची जागृती करणे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? त्यांना विभक्तपणा नको होता, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ नको होता, सर्वांना समान मतदारसंघ असावेत असे त्यांना वाटे की त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, त्यांना महात्मा गांधीजींचे प्राण वाचवायचे होते. पुढील क्वेश्चन आहे, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? ऑप्शन आहेत मराठ्यांसाठी, अस्पृश्यांसाठी, ब्राह्मणांसाठी की सर्व जमातींसाठी. तर शाहू महाराजांनी विद्यार्थी मित्रांनो अस्पृश्यांसाठी दवाखाने उघडले. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? सत्यार्थ प्रकाश, सार्वजनिक सत्यधर्म, गुलाम प्रथा की जातीय सलोखा. तर लक्षात घ्या, महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? तर याचं योग्य उत्तर आहे छत्रपती सयाजीराव गायकवाड. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. लक्षात घ्या, तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असेच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढील क्वेश्चन आहे, गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते? तर राईट आन्सर आहे गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. पुढील क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? तर राईट आन्सर आहे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. पुढील क्वेश्चन बघूयात, डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली. तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांच्या प्रेरणेने. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 34, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले?
ऑप्शन आहेत त्याच जातीव्यवस्थेचे समर्थन केले होते, स्त्रियांवरील अन्यायाचे समर्थन केले होते, स्पृश्य अस्पृश्य वाद होता की यापैकी नाही. तर डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले कारण त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते. पुढील क्वेश्चन, कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते? तर याचं योग्य उत्तर आहे 1876 ते 1882 या कालावधीत ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? तर राईट आन्सर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा घडवून आणला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? ऑप्शन आहेत गुलामगिरी, गीता रहस्य, गीतायकी गुलामगिरीचे अस्त्र. तर खालीलपैकी विद्यार्थी मित्रांनो गुलामगिरीचे अस्त्र हे जे पुस्तक आहे ते गोपाळ गणेश आगरकरांचे आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या? तर या आहेत 50% इतक्या जागा राखून ठेवल्या. त्यानंतर पुढील क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? ऑप्शन आहेत शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांचे कसब, शूद्रांचे जीवन की गुलामगिरी. तर लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी विद्यार्थी मित्रांनो शूद्रांचे जीवन हा जो ग्रंथ आहे तो लिहिला नाही. बाकीचे शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी हे ग्रंथ लिहिले आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? पानशेत, कोयना, जायकवाडी की राधानगरी? तर राईट आन्सर आहे राधानगरी हे जे धरण आहे ती योजना विद्यार्थी मित्रांनो शाहू महाराजांनी तयार केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपण BMC कार्यकारी सहाय्यक याकरता जर आपल्याला मटेरियल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. यामध्ये 18,200 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 499. यामध्ये सामान्य ज्ञान, सर्व प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि BMC व महानगरपालिका विशेष प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. आता डिटेल बघूयात. तर यामध्ये सामान्य ज्ञानचे 4,700 प्रश्न भेटतील. यामध्ये आपल्या स्क्रीनवर जे तुम्हाला प्रश्न दिले प्रत्येक टॉपिकचे ते तुम्हाला भेटेल. सेपरेट PDF फाईल असतील. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. याची जी इंडिव्हिज्युअल प्राईज आहे ती आहे 199. त्याच पद्धतीने 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये 100 टेस्ट, 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागे परीक्षेत विचारलेले प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेत मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे. याची जी इंडिव्हिज्युअल प्राईज आहे ती आहे 199. त्याच पद्धतीने जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे 5,335 प्रश्न, त्यासोबत इतरच्या महत्त्वाच्या PDF फाईल देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत. इंडिव्हिज्युअल प्राईज आहे 199. त्यासोबत मराठी व्याकरणची क्वेश्चन बँक आहे, टॉपिक वाईज नोट्स आणि PDF फाईल उपलब्ध आहेत. एकूण 1800 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 199. त्यासोबत इंग्लिशची क्वेश्चन बँक आहेत. चॅप्टर वाईज तुम्हाला क्वेश्चन भेटतील. यामध्ये एकूण 1100 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 199. ॲप्टिट्यूडची तुम्हाला टॉपिक वाईज विद्यार्थी मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला सुरुवातीला चॅप्टर वाईज नोट्स भेटतील, क्वेश्चन भेटतील. एकूण 1300 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 199. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल प्राईज कन्सिडर केली तर एकूण 1200 रुपये होतात. परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त 500 रुपयामध्ये हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.